नमो आयर्याणं नमो उवज्झायाणं नमो लोये सव्वसाहूणं जीवमजीवं दौवं जिणवरवसहेण जेणनेत्तिष्ठं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सौवदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं। जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता, वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। श्री नेमिचंद्र सिद्धांती देव विरचित बृहद्रव्य संग्रह या ग्रंथांतर्गत गाथा क्रमांक 13, ज्यामध्ये जीवाच्या संसार रूप परिणमनाची चर्चा आचार्य गुणस्थान आणि मार्गणास्थान यांच्याद्वारे करीत आहेत। शुद्ध नयाने प्रत्येक जीव हा शुद्ध स्वरूपी आहे। स्वतःच्या अनंत सौख्य रूप स्वभावाने युक्त आहे, तरी सुद्धा त्याच जीवामध्ये या संसार रूप परिणमनाला अशुद्ध नयाद्वारे आचार्यदेव सांगत आहेत। या 13व्या गाथेचा आपण एकदा पाठ म्हणूया। मग्गण गुण ठाणे हिय 14 हि हवन्तितः अशुद्धनया 14 हि हवन्तितः अशुद्धनया विण्णेया संसारी सौवे शुद्धाहु शुद्धनया मार्गणा गुणस्थान द्वारे 14 प्रकार अशुद्ध नयाने जाणा संसारी शुद्ध खरोखर सकल शुद्ध नयाने पहा, अशुद्ध नयाने संसारी जीव 14 प्रकारचे आहेत गुणस्थान आणि मार्गणास्थान द्वारा, आणि खरोखर शुद्ध नयाने सर्व जीव शुद्ध जाणावे। आता गुणस्थानांची चर्चा करीत असताना आपण प्रथम गुणस्थान मिथ्यात्व गुणस्थान, चौथं गुणस्थान अविरत सम्यक्त्व गुणस्थान आणि 5वे गुणस्थान जे की देशविरत म्हणजेच अनुव्रती गृहस्थाचे आहे, त्याच संबंधी चर्चा विगत व्याख्यानांमध्ये केलेली आहे। आता पुढच्या गुणस्थानांचा आपण अभ्यास करूया। काल आपण हे पाहिलं होतं की कशा प्रकारे मोक्ष मार्गी झालेला जीव, सम्यक दृष्टी झालेला जीव, 7 तत्वांची खरोखर निर्दोष श्रद्धा बाळगणारा आणि खऱ्या देवशास्त्र गुरूंचा आश्रय घेणारा, आत्म अनुभवाद्वारे संपन्न असणारा, परंतु व्रतांनी रहित असणारा, जो 4थ्या गुणस्थानामध्ये असणारा अविरत सम्यक दृष्टी जीव आहे, तो आपली साधना वाढवून, आपल्या आत्म्याचा आश्रय वाढवून, आपल्या वीतरागतेची वृद्धी करून तो खरं म्हणजे आपल्या अतींद्रिय सुखाला वाढवतो आणि 5व्या गुणस्थानामध्ये प्रवेश करतो। तेथे तो 5 अणुव्रतांचं पालन करतो। आणखी पंचम गुणस्थानवरती झाल्यानंतर त्याचा हा प्रवास थांबत नाही, तो आणखी पुरुषार्थ करीत राहतो आणि अशा वेळेला आणखी पुरुषार्थ केल्यानंतर, त्याच्या अंतरंगाचा आश्रय वाढल्यानंतर आणि त्या प्रमाणात कर्मांचा अभाव झाल्यानंतर आपोआपच
त्या जीवाची विशुद्धता वाढते आणि विशुद्धता वाढल्यानंतर त्या 5व्या गुणस्थानामध्ये असणाऱ्या गृहस्थाला आता मुनी दीक्षा घेण्याचे भाव होतात आणि मग ज्या अणुव्रतांचं पालन तो पंचम गुणस्थानवरती जीव करत आहे त्या अणुव्रतांचीही मर्यादा आणखी वाढवून तो पूर्ण महाव्रत घेण्याचा विचार करतो, त्या प्रकारचा संकल्प करतो आणि त्यामध्ये कोणते महाव्रत तो अंगीकारण्याचा प्रयत्न करतो तर अहिंसा महाव्रत, सत्य महाव्रत, अचौर्य महाव्रत, ब्रह्मचर्य महाव्रत आणि अपरिग्रह महाव्रत. म्हणजे थोडक्यात त्याने जे मर्यादित स्वरूपात व्रत नियम अंगीकारले होते आता पुरुषार्थ वाढवून तो सर्व प्रकारचे महाव्रत, सर्व प्रकारचा सकल संयम धारण करण्याचा भाव करतो आणि या भावाद्वारे निश्चितच त्याचं गुणस्थान आणखी वृद्धिंगत होतं आणि तो 6व्या 7व्या गुणस्थानांना प्राप्त होतो. आता हे परिवर्तन घडत असताना निश्चितच आपल्या लक्षात आलं असेल की तो अणुव्रती जीव पंचम गुणस्थानवरती जीव गृहस्थ होता, परंतु जेव्हा हाच गृहस्थ जीव पुरुषार्थ वाढवतो आणि अपरिग्रह महाव्रत धारण करतो म्हणजेच तो सकल संयम धारण करतो, सर्व प्रकारची व्रत पूर्णांशानं ग्रहण करतो, तेव्हा त्याची सवस्त्र अवस्था राहत नाही, तर तो निर्वस्त्र म्हणजे निर्ग्रंथ दिगंबर मुनिपद धारण करतो. म्हणजेच 28 मूलगुण जे की मुनिचर्येमध्ये अत्यंत पायाभूत सांगितलेले आहेत, अशा 28 मूलगुणांना आजीवन पालन करण्याची प्रतिज्ञा घेतो. संघामध्ये जे आचार्य परमेष्ठी विद्यमान असतात त्या आचार्य परमेष्ठींकडून तो जैनेश्वरी दीक्षा धारण करतो आणि अशा वेळेला ती जी जीवाची अवस्था आहे सकल संयमाने युक्त, सर्व प्रकारच्या चारित्र्याने युक्त आणि 28 मूलगुणांनी युक्त, पिछी कमंडल धारण करणे रूप जी त्याची अवस्था आहे आणि गृह त्याग रूप, घर सोडणे रूप, सर्व प्रकारचे कपडे, दागदागिने, कुटुंब, परिवार, मित्र या सर्वांचा त्याग करून जेव्हा हा जीव मुनिपद अंगीकार करतो, पंचपरमेष्ठींमध्ये समाविष्ट होतो, असा साधूपणाला प्राप्त झालेला जो जीव आहे तो खऱ्या अर्थाने 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये असणारा जीव आहे. पहा, लक्षात येतं का? तर अशा प्रकारे जे जीव सर्व प्रकारच्या परिग्रहाचा त्याग करून, सर्व प्रकारच्या महाव्रतांचा अंगीकार करून आपल्या संपूर्ण सकल संयमाला धारण करतात, अशा जीवांना मुनी म्हणतात आणि असे मुनिराज जे असतात ते 6व्या 7व्या गुणस्थानात असतात. आता 5व्या गुणस्थानाचं नाव होतं देशविरत. देश म्हणजे आंशिक आणि विरत म्हणजे व्रत, म्हणजे आंशिक रूपाने व्रत घेतलेले ते अणुव्रती गृहस्थ पंचम गुणस्थानामध्ये होते. आता पहा, या 5व्या गुणस्थानामधून जीव 6व्या गुणस्थानात जात नाही. काळजीपूर्वक ऐका, काही नियम आहेत या गुणस्थानांच्या परिवर्तनाचे. तर 5व्या गुणस्थानातला हा अणुव्रती जीव पुरुषार्थ करून 7व्या गुणस्थानात पहिल्यांदा जातो, 7व्या गुणस्थानात पहिल्यांदा जातो आणि मग 7व्या गुणस्थानामध्ये अंतर्मुहूर्त काळ काही काळ राहून मग पुन्हा 6व्या गुणस्थानामध्ये उतरतो, म्हणजे खाली येतो. तर अशा प्रकारे मुनिराजांसाठी पहिल्यांदा प्राथमिक रूपाने मुख्य रीतीने 2 गुणस्थाने सांगितलेली आहेत, ती म्हणजे 6वं आणि 7वं गुणस्थान. पहा, आता या 6व्या 7व्या गुणस्थानांचा आपण अगदी सामान्यपणे पहिल्यांदा परिचय करून घेऊया आणि मग शास्त्रीय व्याख्या आपण नंतर पाहूया. मुनिराजांच्या जीवनाला जर आपण बारकाईनं पाहिलं, त्यांच्या अतिशय निकट जाऊन पाहिलं, तर मुनिराजांची चर्या ही आपल्याला 2 प्रकारची दिसून येते. कोणते 2 प्रकार आहेत ते? तर मुनिराजांची एक चर्या जी बहुतांशी आपल्याला पाहायला मिळते किंवा सहज ओळखता येते, ती चर्या म्हणजे मुनिराज स्वाध्याय करताना दिसतात,
विहार करताना दिसतात, आपल्याला प्रवचन देताना किंवा आपल्याला उपदेश देताना दिसतात, ग्रंथाची रचना करताना दिसतात, आहार ग्रहण करताना दिसतात. अशा प्रकारे मुनिराजांच्या महाराजांच्या जीवनामध्ये अशा प्रकारची एक चर्या दिसून येते. आणि दुसरी कोणत्या प्रकारची चर्या दिसून येते? तर दुसरी चर्या दिसून येते ते म्हणजे त्यांचा ध्यान रूप पुरुषार्थ, सामायिक रूप पुरुषार्थ, की ज्यामध्ये ते आत्मध्यानाचा उग्र पुरुषार्थ करतात, तपश्चरण करतात, ध्यानामध्ये लीन होतात. अशा प्रकारे मुनिराजांच्या जीवनामध्ये दोन प्रकारचे आपल्याला परिणाम किंवा दोन प्रकारचं आचरण दिसतं. तुम्ही म्हणाल याच्यामध्ये दोन प्रकार का करतो आहोत आपण? तर त्याचं कारण आहे. दोन प्रकारचं जे आपण वर्गीकरण करतो आहोत ते त्यांच्या परिणामांच्या, त्यांच्या भावांच्या आधारे आहे. कोणते भाव आहेत ते? तर मुनिराज जेव्हा आहार करतात, विहार करतात, उपदेश देतात, ग्रंथलेखन करतात, आचार्य परमेष्ठी असतील तर शिष्यांना शिक्षा दीक्षा देतात, उपाध्याय परमेष्ठी असतील तर अध्ययन करून घेतात, आणि सामान्य साधू परमेष्ठी असतील तर 28 मूलगुणांचं पालन करतात. आता हे 28 मूलगुण म्हणजे काय? तर प्रत्येक साधूने, प्रत्येक मुनीने अनिवार्यपणे जे गुण पालन केले पाहिजेत, ज्या अनिवार्य अटी पालन केल्या पाहिजेत, की ज्यांच्याद्वारे त्यांचं मुनी पण सुरक्षित राहतं, अशा 28 प्रकारच्या क्रियांना, 28 प्रकारच्या विशेषतांना 28 मूलगुण म्हणतात. आणि हे 28 मूलगुण पालन करणं म्हणजे मुनिराजांचा शुभोपयोग आहे. बघा काय सांगितलं, शुभोपयोग आहे. शुभोपयोग म्हणजे मुनिराजांचं पुण्यरूप आचरण आहे. म्हणजे मुनिराज जे महाव्रताचं पालन करतात, कोणत्याही प्रकारे जीवांची हिंसा करीत नाहीत, कोणत्याही प्रकारे असत्य भाषण करीत नाहीत, त्यांना चोरीचा कदापिही सूक्ष्म विकल्प सुद्धा येत नाही, ब्रह्मचर्य व्रताचं परिपूर्णरित्या पालन करतात, अपरिग्रही राहतात, 5ही इंद्रियांवर त्यांनी पूर्णपणे विजय मिळवलेला असतो, त्याचप्रमाणे 5 समितींचं पालन करतात, हित मित प्रिय बोलतात, 4 हात जमीन बघून चालतात, की ज्यामुळे त्यांच्याकडून कोणत्याही जीवाचा घात होता कामा नये, दिवसातून एक वेळेला उभे राहून आणि सर्व प्रकारे निर्दोष अशा प्रकारचा आहार ग्रहण करतात, आणि एकाच कुशीवरती अल्पकाळ विश्राम करतात, कोणतीही वस्तू घेताना आणि ठेवताना अतिशय काळजीपूर्वक ठेवतात, जेणेकरून कोणत्याही जीवाचा घात होता कामा नये. तर अशा प्रकारे अनेक प्रकारचं आचरण त्यांच्या जीवनामध्ये दिसून येतं. सकाळी उठल्या उठल्या आपण दात घासतो, आंघोळ करतो, परंतु अशा प्रकारच्या क्रियांचा मुनिराजांच्या जीवनामध्ये सर्वथा अभाव दिसून येतो. मुनिराज दंतधोवन करीत नाहीत, स्नान करीत नाहीत, आपले हे केस ते हातानेच उपटून बाजूला काढतात, म्हणजे केशलोचाची क्रिया करतात. कितीही उष्णता असेल, कितीही थंडी असेल, तरीही ते नग्न राहतात. तर अशा प्रकारे ज्या मुनिराजांचं जीवन अतिशय अशा प्रकारे खडतर असतं, जे की आपल्याला सहन करण्यामध्ये किंवा आपल्याला ते अतिशय कठीण वाटतं, परंतु मुनिराजांचं हे जे 28 मूलगुणांनी युक्त असणारे जे जीवन आहे ते त्यांना परम सुखदायी वाटतं, परम आनंदमय वाटतं. तर आता ज्याची ज्याची आपण चर्चा केली, ह्या सर्व प्रकारचं आचरण त्यांच्या जीवनामध्ये घडत असतं, आणि त्याचं फळ म्हणून त्यांना पुण्याचा बंध होतो. हे त्यांचे शुभ भाव आहेत, आणि या सगळ्या शुभ भावांमुळे त्यांना पुण्य कर्माचा बंध होतो. आणि हे सर्व करीत असतानाच, ऐका हो ऐका, हे सर्व करीत असतानाच मुनिराज ध्यानस्थ होतात, आत्म आश्रय घेतात, ते सामायिकामध्ये लीन होतात, आणि अशा स्वतःच्या ध्यानमय अवस्थेमध्ये ते कर्मांचा नाश करतात, कर्मांचा अभाव करण्याचा पुरुषार्थ करतात, आणि या प्रकारच्या
परिणामांना, या प्रकारच्या ध्यानमय अवस्थेला शुद्धोपयोग म्हणतात. आणि या शुद्धोपयोगामुळे पुण्यकर्माचा बंध होत नाही, उलट पुण्य आणि पाप जे पूर्वी कमवून असलेले कर्म आहेत त्यांची निर्जरा होते, त्यांचा अभाव होतो. आता लक्षात आलं असेल, मुनिराजांच्या जीवनामध्ये आपण 2 प्रकारे त्यांचं आचरणात्मक वर्गीकरण केलं. जे जे त्यांचे अशा प्रकारचे बाह्य विकल्प आहेत, अशा प्रकारचं त्यांचं जे विशुद्ध आचरण आहे, ते सर्व मुनिराजांच्या जीवनामध्ये घडणारे जे शुभोपयोग आहेत, पुण्याला कारणरूप आचरण आहे, ते जेव्हा घडत असतं तेव्हा मुनिराज 6व्या गुणस्थानात असतात. अशा प्रकारचं आचरण करीत असताना मुनिराजांचं गुणस्थान 6वं गुणस्थान असतं. आणि या प्रकारचं आचरण करीत असतानाच ते जे आत्मध्यानामध्ये लीन होतात, सामायिक करतात, ते त्यावेळेला ते 7व्या गुणस्थानात असतात. समजलं का? पहा, म्हणजे मुनिराज जेव्हा आपल्या स्व आत्म्याच्या ध्यानामध्ये लीन असतात, ती त्यांची दशा 7व्या गुणस्थानामध्ये असते आणि त्याच ध्यानामधून ते बाहेर पडतात आणि मग त्यांचं बाह्य आचरण जे आपल्याला दिसून येतं ते सर्व त्यांचं 6व्या गुणस्थानातलं आचरण आहे. लक्षात आलं का? पहा, आता अशा प्रकारे दोन्ही प्रकारे आपण काय केलं पाहिजे, येथे जाणून घेतलं पाहिजे. कारण मुनिराज जरी आत्मपुरुषार्थी असले, मुनिराजांनी आपल्या निज आत्म्याच्या कल्याणासाठीच मुनी दीक्षा घेतलेली असली, तरी सुद्धा भगवंतांप्रमाणे त्यांना 24 तास निज आत्म्याचं ध्यान होत नाही. का होत नाही? करायला तर पाहिजे, पण होत नाही. का होत नाही? कारण तेवढा पुरुषार्थ अजून उग्र व्हायचा आहे, तेवढी अजून शक्ती परिपूर्णरित्या व्यक्त व्हायची आहे. मग काय घडतं? थोडा काळ आत्म्याचं ध्यान घडतं आणि मग ते आत्मध्यान सुटतं. मग त्या आत्मध्यानातून बाहेर पडल्यावर ते काय करतात? आपल्या घरी निघून जातात का? व्यापार धंदा करतात का? नाही करीत. मग त्या आत्मध्यानातून बाहेर पडल्यानंतर ते देवशास्त्र गुरुची भक्ती करतात. समोर जर कोणी इच्छुक जीव आला असेल आणि तो जर पात्र दिसत असेल तर त्याला जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेला उपदेश देतात, त्याला धर्माचा उपदेश देतात. खरोखर त्यांचे परिणाम शुभमय होत असतील तर ग्रंथाचं लेखन करतात. वाटेल मनामध्ये परिणाम झाला तर आहारासाठी उठतात, वाटलं तर विहार करतात. अशा प्रकारे नाना प्रकारच्या क्रिया त्यांच्या जीवनामध्ये ध्यानस्थ नसताना दिसतात. अशा प्रकारे त्यांचं जे पुण्यमय आचरण आहे ते सर्व आचरण 6व्या गुणस्थानात घडतं. आणि हे सर्व घडत असतानाच मुनिराज समाधानी नसतात. काय सांगितलं? हे सर्व शुभाचरण करत असताना, पुण्यमय आचरण करत असताना मुनिराज समाधानी नसतात, म्हणजे संतुष्ट नसतात. त्यांच्यामध्ये ही उग्र भावना होत असते की कधी एकदा माझी ही शुभरूप दशा संपते आणि मी केव्हा पुरुषार्थ करून पुन्हा माझ्या ध्यानामध्ये लीन होतो, माझ्या निज आत्म्याच्या सुखामध्ये लीन होतो. आणि अशा प्रकारचा ते पुरुषार्थ करून काही क्षणातच पुन्हा 7व्या गुणस्थानामध्ये जातात. मग 7व्या गुणस्थानात किती काळ राहतात? 7व्या गुणस्थानामध्ये सुद्धा ते अल्प काळच राहतात. पुन्हा त्यांची पुरुषार्थ तर खूप तीव्र करतात, परंतु तो पुरुषार्थ पूर्णरित्या टिकू शकत नाही आणि म्हणून पुन्हा त्यामधून बाहेर पडतात आणि ध्यान सुटतं आणि पुन्हा ते 6व्या गुणस्थानात येतात. पुन्हा 6व्या गुणस्थानामध्ये आल्यानंतर 7व्या गुणस्थानात जाण्याचा म्हणजे ध्यानाचा पुरुषार्थ करतात. मग ध्यानामध्ये बसल्यानंतर, ध्यानाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तेथे आनंद घेतात, पुन्हा पुरुषार्थ कमी पडतो, पुन्हा 6व्या गुणस्थानात येतात. असे 6व्या गुणस्थानातून 7व्या गुणस्थानात, 7व्या गुणस्थानातून 6व्या गुणस्थानात असंख्यात वेळा हे असंच घडत राहतं.
लक्षात आलं का बा? आणि ही प्रक्रिया खूप पटपट घडते, खूप फास्ट घडते, म्हणजे काही तासांनी वगैरे घडत नाही. दर अंतर्मुहूर्ताला म्हणजे अवघ्या काही मिनिटांमध्येच ही सर्व प्रक्रिया असंख्यात वेळेला, हजारो वेळेला, लाखो वेळेला, करोडो वेळेला अशा प्रकारचं हे 6व्यातून 7व्यात आणि 7व्यातून 6व्यात असं स्थित्यंतर सदाकाळ घडत राहतं. यालाच मुनिराजांचं 6व्या 7व्या गुणस्थानात झुलणं अशा प्रकारे सांगितलं जातं. मुनिराज 6व्या 7व्या गुणस्थानात झुलतात म्हणजे काय, जसा झुला असतो ना तो काही क्षणांसाठी पुढे जातो, पुन्हा काही क्षणांसाठी मागे येतो, पुन्हा पुढे जातो, पुन्हा मागे येतो, अशा प्रकारे तो झुलत राहतो. अगदी त्याचप्रमाणे मुनिराज सुद्धा 7व्यातून 6व्यात आणि 6व्या गुणस्थानातून 7व्या गुणस्थानात असे झुलत राहतात आणि त्यांची ती मुनिचर्या अशा प्रकारे सुरू राहते. आता मग ही प्रक्रिया केव्हा थांबते किंवा केव्हा याचा विकास होतो ते आपण नंतर पाहूया. पहिल्यांदा या 6व्या 7व्या गुणस्थानांचा आपण व्याख्येच्या द्वारे परिचय करून घेऊया. तर पुस्तकामध्ये आपल्याला 6व्या गुणस्थानाचं नाव सांगितलेलं आहे प्रमत्त विरत गुणस्थान. पहा, पहिल्या गुणस्थानाचं नाव होतं मिथ्यात्व गुणस्थान, कारण तेथे विपरीत श्रद्धा होती. 4थ्या गुणस्थानाचं नाव होतं अविरत सम्यक्त्व. अविरत का म्हटलं होतं? व्रत नाही म्हणून. आणि सम्यक्त्व का म्हटलं होतं? सम्यक दृष्टी आहे म्हणून. म्हणून 4थ्या गुणस्थानाचं नाव झालं व्रत नाही म्हणून अविरत आणि सम्यक दृष्टी आहे म्हणून सम्यक्त्व, म्हणून अविरत सम्यक्त्व. 5व्या गुणस्थानाचं नाव काय झालं? देश विरत. विरत म्हणजे व्रत आहे, पण देश म्हणजे एक देश म्हणजेच आंशिक, म्हणजे आंशिक व्रत आहे, अणुव्रत आहे, म्हणून त्या गुणस्थानाचं नाव होतं देश विरत गुणस्थान. आता जे 6वं गुणस्थान आहे, प्रश्न क्रमांक 129, तर त्यामध्ये प्रमत्त विरत असं त्या गुणस्थानाचं नाव आहे. तर प्रमत्त विरत असं नाव का पडलं असेल? पहा, विरत म्हणजे काय? व्रत आहेत. मग मुनिराजांना व्रत आहेत की नाही? नक्कीच आहेत, महाव्रत आहेत, आणि म्हणून त्या 6व्या गुणस्थानाचं नाव आहे विरत. पण प्रमत्त हा शब्द जोडलेला आहे. प्रमत्त खूप छान आहे बरं, ऐका व्यवस्थित. प्रमत्त हा शब्द का जोडला? तर त्याचं कारण आहे, कारण मुनिराज महाव्रतामध्ये आहेत, परंतु 6व्या गुणस्थानामध्ये त्यांना प्रमाद आहे. मग प्रमादचा सामान्य अर्थ तर आळस होतो, येथे प्रमादचा अर्थ आळस नाहीये. मुनिराजांना आळस असतो असा अर्थ नाही बरं का. तर येथे प्रमत्तचा अर्थ आहे आपल्या शुद्धात्म्याच्या ध्यानामध्ये नाहीत, आपल्या स्वरूपामध्ये लीन नाहीत, या अर्थामध्ये तो प्रमत्त हा शब्द आलेला आहे. आणि म्हणून 6व्या गुणस्थानाचं नाव काय झालं प्रदीप कुमारजी? प्रमत्त विरत गुणस्थान. लक्षात आलं का? प्रमत्त विरत गुणस्थान. मग प्रमत्त शब्द सांगतो आत्मध्यान सुरू नाहीये, आहार सुरू आहे, विहार सुरू आहे, ग्रंथलेखन सुरू आहे, उपदेश देणं सुरू आहे, केशलोट सुरू आहे, काही ना काहीतरी बाहेरची क्रिया सुरू आहे, पण आत्म्याचं ध्यान त्या क्षणाला सुरू नाहीये. हे कुठल्या शब्दाने सांगितलं? प्रमत्त. आणि पुढचा शब्द काय आहे? विरत. विरत शब्द सांगतो जरी आत्मध्यानात लीन नसले तरी महाव्रताने सहित आहेत, 28 मूल गुणांनी युक्त आहेत, सकल संयमाचे धारी आहेत, सर्व प्रकारच्या व्रत नियमांनी बांधले गेलेले आहेत. आणि म्हणून 6व्या गुणस्थानाचं नाव झालं प्रमत्त विरत गुणस्थान. ठीक आहे. आता 7व्या गुणस्थानाचं नाव आहे अप्रमत्त विरत गुणस्थान. आता मला नाही वाटत तुम्हाला 7व्या गुणस्थानाचं नाव तसं का झालं हे सांगायची आवश्यकता असेल. तुम्हाला समजलं असेल 7व्या गुणस्थानाचं नाव अप्रमत्त विरत असं का पडलं असेल. का असणार? कारण विरत म्हणजे व्रत अजूनही आहेतच मुनिराजांना.
आणि अप्रमत्त का पडलं? कारण 6व्या गुणस्थानात जसा आत्म्याचं ध्यान सोडून अन्य कार्य करण्याचा विकल्प प्रमाद होता तो आता नाही आहे आणि आत्म्याचा आश्रय साक्षात सुरू आहे, शुद्धोपयोग सुरू आहे, ध्यान सुरू आहे, म्हणजेच प्रमाद नाही आहे. म्हणूनच त्या 7व्या गुणस्थानाचं नाव अप्रमत्त विरत गुणस्थान असे आहे. समजलं का? पहा, म्हणून अशा प्रकारे या 2 गुणस्थानांचा प्रमत्त विरत गुणस्थान आणि अप्रमत्त विरत गुणस्थान यांचा आपण शाब्दिक परिचय प्राप्त करून घेतलेला आहे. पहा, ठीक आहे. आता याच्यामध्ये एक आपल्याला गोष्ट लक्षात येते का? पहा, मुनिराजांचं स्वरूप सांगताना जे की 6व्या गुणस्थानामध्ये अतिशय शुभरूप क्रिया करतायत. तुम्हाला माहितीये, तुमच्या माझ्या जीवनामध्ये भरपूर पाप विकल्प आहेत, भरपूर पापाचे प्रसंग आहेत. मुनिराजांच्या जीवनामध्ये यत्किंचित सुद्धा पाप विकल्प नाही, पाप क्रिया सुद्धा नाही. गृहस्थाच्या जीवनामध्ये पुण्यपाप सुरू असतं आणि जर मोक्षमार्गी असेल तर अल्प स्वल्प शुद्धता देखील असते. पण मुनिराजांच्या जीवनामध्ये 2च स्तर असतात, एक तर शुद्धता किंवा एक तर शुभोपयोग म्हणजे पुण्य. मुनिराजांच्या जीवनामध्ये अगदी नावाला सुद्धा पाप परिणाम, पाप विकल्प, पाप क्रिया असतच नाही. म्हणजे मुनिराज एकतर शुद्ध आत्म्याचं ध्यान करतील किंवा त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर ज्ञान करून घेतील, शास्त्रांचं अध्ययन करतील किंवा 28 मूलगुणांचं पालन करतील. कोणत्याही प्रकारे ते पाप विकल्पामध्ये पडणारच नाहीत. तर अशा प्रकारे येथे आपण पाहिलं की या 6व्या आणि 7व्या गुणस्थानाचं कशा प्रकारे स्वरूप आहे. आता जर मुनिराजांच्या 6व्या गुणस्थानाला बघा, मला नेहमी अशा प्रकारचा विचार येतो, जेव्हा जेव्हा मी या गुणस्थानांचा विचार करतो तेव्हा माझ्या मनामध्ये सहज एक विचार येऊन जातो, मुनिराजांच्या शुद्धोपयोगासोबत असणाऱ्या या चर्येला, जी की अत्यंत उत्कृष्ट चर्या आहे, कोणत्याही प्रकारचा पाप विकल्प त्यांना अजिबात नाहीये, अशा प्रकारच्या विशुद्ध आचरणाला 6व्या गुणस्थानात आचार्यांनी नाव दिलेलं आहे प्रमत्त विरत. म्हणजे व्रतांनी सहित आहेत परंतु प्रमादाने युक्त आहेत. जर मुनिराजांचं जीवनच जर त्यांना या अपेक्षेने स्वरूपात सावधान नाहीत, या अपेक्षेने प्रमत्त आणि प्रमादी म्हणत असतील तर तुमच्या माझ्यासारख्या गृहस्थांना काय म्हणावं, कोणतं नाव द्यावं? बाबा रे, नावच नाही. काय? कारण मुनिराजांचं एवढं उत्कृष्ट आचरण आहे की ज्या आचरणासमोर सर्व प्रकारचं शुभाचरण थिट पडतं. स्वर्गातले इंद्र सुद्धा ज्यांच्या चर्येसमोर नतमस्तक होतात, अशी त्यांची चर्या सुद्धा शास्त्रामध्ये ती शुद्धात्म्याच्या ध्यानापासून थोडीशी बाजूला गेली आहे, म्हणून त्यांना ते प्रमादी म्हणतात. मग आम्ही तर साक्षात प्रमादी आहोत, अनेक पापकार्यांमध्ये सदाकाळ लीन आहोत, मग आम्हाला काय म्हणावं? बाबा रे, गृहस्थावस्था ही तर राहण्यासारखीच नाही, मिरवण्यासारखी तर अजिबातच नाही. काय सांगितलं? गृहस्थावस्था ही राहण्यालायक नाही, मग मिरवण्यालायक तर अजिबातच नाही. बाबा रे, म्हणून तर पुरुषार्थ सिद्धिउपाय सारख्या ग्रंथामध्ये आचार्य म्हणतात, उपदेश द्यायचा असेल तर सर्वप्रथम मुनी होण्याचाच उपदेश दिला गेला पाहिजे. काय म्हणतात? उपदेश जर कुणाला द्यायचा असेल तर तो सर्वप्रथम मुनी होण्याचा उपदेश द्यायला पाहिजे. ओहो. आणि जर मुनी होण्याचा उपदेश दिल्यानंतर समोरचा जर म्हणाला, नाही, माझी तेवढी क्षमता नाही, माझ्यामध्ये तेवढा पुरुषार्थ नाही, माझी तेवढी स्थिरता नाही, मला मुनिपद धारण करणं सध्या शक्य नाहीये, मला आणखी थोडा
सोपा, सुलभ किंवा स्थूल उपदेश द्या. अशा प्रकारे त्याने स्वतःची असमर्थता व्यक्त केल्यानंतर मग गृहस्थपणाचा उपदेश दिला जावा, मग अणुव्रतांचा उपदेश दिला जावा. अशा प्रकारे जिनधर्माची परिपाटी आहे. बोला. चला आणखी एका गोष्टीबद्दल आपण विचार करूया. गृहस्थ कोणाला म्हणतात? काल श्रोतेजींनी सांगितलं होतं, प्रश्न विचारला असला तरी सांगायचं नाही उत्तर. काय मी प्रश्न विचारतो म्हणजे तुम्हाला फक्त सांगायचं नसतं, मनामध्ये विचार करायचा असतो. लक्षात ठेवा. मी जेव्हा म्हणतो एक प्रश्न, याचा अर्थ तुम्ही उत्तर सांगायचं नाही, मनामध्ये विचार करायचा. उत्तर मीच सांगणार, प्रश्न पण मीच विचारणार आणि उत्तर पण मीच सांगणार. गृहस्थ कोणाला म्हणतात? उत्तर लगेच येतं, गृहस्थ गृहे तिष्ठती इति. जो घरात राहतो त्यालाच गृहस्थ म्हणतात. हीच गृहस्थाची व्याख्या आहे. सगळं जग असं मानतं. चूक चूक चूक. जो घरात राहतो त्याचं नाव गृहस्थ नाही. जैन धर्म सांगतो, जो घरात राहून सुद्धा 24 तास घर सोडण्याची भावना करतो त्यालाच गृहस्थ म्हणतात. जो राहतो घरामध्ये परंतु घरातून कधी एकदा बाहेर पडेल, या घराचा मला केव्हा एकदा वियोग होईल, अशा प्रकारे गृहत्यागाची सदा काळ भावना भातो, त्याचंच नाव खऱ्या अर्थाने गृहस्थ आहे. संत साधू बन के विचरू वह घडी कब आएगी. काय म्हणतो तो की बाबा रे, घरात राहणं सुखदायक नाहीच. अशा प्रकारे ज्याला निर्णय झालेला आहे, अशा प्रकारे अंतरंगामध्ये ज्याला खऱ्या अर्थानं तात्विक बुद्धीने निर्णय झालेला आहे आणि पुरुषार्थासाठी जो धडपडतो आहे, वास्तवामध्ये त्याचंच नाव गृहस्थ आहे. ओहो, गजब आहे, गजब. चला आणखी एक प्रश्न. आपण माझ्या घरी आला, यावं आपण सगळ्यांनी, जेव्हा अनुकूलता असेल तेव्हा जरूर यावं. माझ्या घरी आल्यानंतर, प्रवेश केल्यानंतर तुम्हाला निश्चितच काही ना काहीतरी वाटेल की आपण घरामध्ये येतो आहोत, घरात प्रवेश करतो आहोत, बरोबर आहे. आता ती एक घटना, त्यावेळी तुमच्या मनात येणारे एक भाव आणि तुम्ही तुमच्याच घरामध्ये प्रवेश करीत असतानाचे भाव, दोन्ही एकच असणार आहेत का वेगवेगळे असणार आहेत? विवेकजी, दोन्ही वेळची जी भूमिका आहे, दोन्ही वेळचे जे भाव आहेत ते एकसारखे असणार आहेत का वेगवेगळे असणार आहेत? निश्चितच वेगवेगळे असतील असं तुमचं मत असेल. कारण आपण स्वतःच्या घरामध्ये एकदम निशंक प्रवेश करतो, परंतु दुसऱ्याच्या घरात प्रवेश करताना थोडंसं दबकत कोण आहे की नाही याचा अंदाज घेत घेत आपण असे प्रवेश करतो. आपल्या स्वतःच्या घरात पण असेच प्रवेश करता का? हळूहळू? नाही, आपलं घर आहे म्हटल्यावर आपण स्वाधीनपणे, निशंकपणे प्रवेश करतो. मला सांगा, दुसऱ्याच्या घरामध्ये प्रवेश करतानाचे आपले परिणाम आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करतानाचे आपले परिणाम निश्चितच वेगवेगळे असतात. जेव्हा आपल्याच घरात प्रवेश करताना दुसऱ्याच्या घरात प्रवेश केल्यासारखे भाव होतील, निश्चित समजायचं खऱ्या अर्थानं गृहस्थपणाची संज्ञा आम्हाला मिळाली. काय सांगितलं? लक्षात आलं का? आपल्याच घरात प्रवेश करीत असताना मी कुणाच्या तरी दुसऱ्याच्याच घरात प्रवेश करतो आहे, अशा प्रकारे जर वाटून गेलं तर समजायचं की जैन धर्माप्रमाणे आता मला गृहस्थ म्हणायला हरकत नाही. आम्ही तर सगळी कागदपत्र जपून लॉकरमध्ये ठेवलेत की ज्या कागदांवरती या घराचा मालक कोण, मी, माझं नाव, अशा प्रकारे ते जपून ठेवलेलं आहे. बाबा रे, अशा प्रकारचा तो व्यवहार ठीक आहे, अशा प्रकारची ती व्यवस्था असेलही आणि ती मजबुरी असेलही, परंतु तुझे परिणाम काय सांगतात, तुझी श्रद्धा काय सांगते, तू अनुभवतोस काय, हे सर्वात महत्वाचं आहे.
आणि म्हणून खऱ्या अर्थानं गृहस्थपणा सुद्धा आम्हाला तेव्हाच संभवेल की जेव्हा या गृहस्थावस्थेमध्ये खरं सुख नाही, खरं सुख तर या गृहस्थावस्थेचा त्याग करून स्वतंत्र होण्यामध्ये आहे, स्वाधीन होण्यामध्ये आहे आणि आपल्या आत्म्यानंदामध्ये सदाकाळ पुरुषार्थ करण्यामध्ये आहे. अशा प्रकारचा निर्णय ज्या क्षणाला होईल त्याचंच नाव खऱ्या अर्थाने गृहस्थ आहे. तर अशा प्रकारे आपण या अनुव्रती गृहस्थाने पुरुषार्थ वृद्धी केल्यानंतर मग तो जेव्हा पुरुषार्थ वाढवतो आणि मुनिपद अंगीकार करतो तेव्हा त्याला 5व्या गुणस्थानातून सर्वप्रथम अप्रमत्त विरत नावाचं 7वं गुणस्थान होतं. म्हणजे तो 7व्या गुणस्थानात पहिल्यांदा जातो, शुद्धोपयोगात पहिल्यांदा जातो आणि मग तिथून च्युत होऊन त्याच्यामधून खाली येऊन 6व्या गुणस्थानामध्ये येतो. अशा प्रकारे या दोन्ही गुणस्थानांमध्ये जीव अनंत वेळेला झुलत राहतो आणि असं जे त्याचं झुलणं आहे ते दर अंतर्मुहूर्ताला बदलत राहतं. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, पक्की 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 लक्षात ठेवा, 6व्या गुणस्थानात देखील नग्न दिगंबर दशा असते आणि 7व्या गुणस्थानात सुद्धा नियमाने नग्न दिगंबर दशाच असते. 6व्या पासून पुढे सर्व गुणस्थानांमध्ये नग्न दिगंबर लिंगच असतं, कोठेही सवस्त्र दशा नसते. लक्षात आलं का? नाहीतर काय होईल? नाहीतर मग वस्त्रांसहित मोक्ष, वस्त्रांसहित मुनीपणा अशा प्रकारचा विरोध या जैन आगमामध्ये आणि जैन परिपाटीमध्ये निर्माण होईल. परंतु असं कदापिही शक्य होत नाही. 5व्या गुणस्थानापर्यंतच गृहस्थावस्था आहे. पुढच्या सर्व गुणस्थानांमध्ये नग्नत्व रूप मुनी दशाच असते. तर अशा प्रकारे येथे 6व्या आणि 7व्या गुणस्थानाची आपण थोडक्यात चर्चा केली. आता मी इथली व्याख्या वाचून दाखवतो. प्रमत्त विरत गुणस्थान कशास म्हणतात? जो वीतराग परिणाम, सम्यक्त्व आणि सकल व्रतांनी सहित असतो, परंतु संज्वलन कषाय आणि नौ कषायाच्या तीव्र उदयाच्या निमित्ताने प्रमाद सहित असतो, त्यास प्रमत्त विरत गुणस्थान असे म्हणतात. इथे थोडीशी कर्मांच्या नावानी चर्चा केलेली आहे. चारित्र्य मोहनीय कर्माचे एकूण अनेक प्रकार होतात, 25 प्रकार होतात. अनंतानुबंधी 4, अप्रत्याख्यानावरण क्रोध मान माया लोभ, प्रत्याख्यानावरण क्रोध मान माया लोभ, संज्वलन क्रोध मान माया लोभ, हास्य रती अरती शोक भय जुगुप्सा स्त्रीवेद पुरुषवेद नपुंसक वेद असे एकूण 4 प्रकारचे 4 कषाय आणि 9 कषाय असे एकूण 25 प्रकारचे हे कषाय होतात. आणि त्यामध्ये संज्वलन कषाय नावाचा जो कषाय आहे त्याच्या तीव्र उदयामध्ये ज्यांना प्रमाद असतो, आता आपण या विस्तारामध्ये जात नाही आहोत, पण या सगळ्या व्याख्येचा आपल्याला स्क्रीनवरती व्याख्या दिसते आहे. या सगळ्या व्याख्येचा सार हाच आहे. प्रमत्त म्हणजे प्रमाद सहित, आत्मध्यानापासून च्युत, आणि विरत म्हणजे सर्व प्रकारे व्रतांनी, सर्व प्रकारे संयमाने सहित. अशा प्रकारचं जे 6वं गुणस्थान आहे त्याला प्रमत्त विरत गुणस्थान असे म्हणतात. आता 7वं गुणस्थानाचं स्वरूप बघूया. संज्वलन कषाय तसेच 9 कषायांच्या मंद उदय काळात अर्थात निमित्ताने प्रमाद रहित होणाऱ्या वीतराग दशेला अप्रमत्त विरत गुणस्थान म्हणतात. एकच मी फरक जाणवून देतो तुम्हाला. वरच्या 129 क्रमांकाच्या व्याख्येमध्ये तीव्र उदयाच्या निमित्ताने असे शब्द आहेत आणि 130 क्रमांकाच्या या व्याख्येमध्ये मंद उदय काळात असे शब्द आहेत. म्हणजे जेव्हा कर्मांचा तीव्र उदय असतो तेव्हा जीवाचा पुरुषार्थ तितका घडत नाही, त्यावेळेला त्याचं गुणस्थान कोणतं असणार? 6वं की 7वं? निश्चितच 6वं गुणस्थान असतं
की ज्यामुळे त्याला कर्मांचा उदय भरपूर असतो, तीव्र असतो आणि जीव पुरुषार्थ करीत नाही. त्यामुळे त्याचं गुणस्थान शुभोपयोगाचं, पुण्याचं 6वं गुणस्थान. आणि जेव्हा कर्मांचा उदय मंद असतो, जीवाचा पुरुषार्थ तीव्र असतो, शुद्धोपयोग असतो, ध्यानमय दशा असते, तेव्हा त्या जीवाचं 7वं गुणस्थान असतं, म्हणजेच अप्रमत्त विरत नावाचं 7वं गुणस्थान असतं. तर अशा प्रकारे प्रमत्त विरत गुणस्थान आणि अप्रमत्त विरत गुणस्थान या 2 गुणस्थानांची माहिती आपण घेतलेली आहे. मुख्य गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, 6व्या गुणस्थानात मुनिराज असतात, ते भावलिंगी असतात, म्हणजे खरे साधू असतात, पण त्या वेळेला, त्या पर्टिक्युलर क्षणाला त्यांना शुद्धोपयोग नसतो आणि काही क्षणातच ते पुन्हा शुद्धोपयोगाच्या दशेमध्ये, आत्मध्यानाच्या दशेमध्ये जातात आणि त्या समयाला ते 7व्या गुणस्थानात असतात. म्हणजे 6व्या गुणस्थानातले महाराज वेगळे, 7व्या गुणस्थानातले महाराज वेगळे, 6व्या गुणस्थानातल्या महाराजांचा हा संघ, 7व्या गुणस्थानातल्या महाराजांचा हा संघ, असं काही नसतं बरं. एकच महाराज, एकच मुनिराज काही क्षणात 7व्या गुणस्थानात म्हणजे आत्मध्यानात जातात आणि तेच मुनिराज काही क्षणातच पुरुषार्थ मंद पडल्यामुळे, ढिला पडल्यामुळे 6व्या गुणस्थानात येतात, पुन्हा 7व्या गुणस्थानात जातात, पुन्हा 6व्या गुणस्थानात येतात. अशा प्रकारे हा क्रम काही काळ सुरू राहतो. आता हा क्रम किती काळ चालू राहणार, केव्हापर्यंत सुरू राहणार बघा. जर 7व्या गुणस्थानात गेले, ऐका हो ऐका, जर 7व्या गुणस्थानात गेले, आत्मध्यान लागलेलं आहे आणि पुरुषार्थ ढिला पडलाच नाही, पुरुषार्थ मंद झालाच नाही, उलट वाढतच गेला, वाढतच गेला, आत्मध्यान उग्र होत गेलं, तर मग 7व्यातून 8व्यात, 8व्यातून 9व्यात, 9व्यातून 10व्यात असा क्रम पुढे 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 जात राहणार. आणि शुद्धोपयोगातून, ध्यानातून, 7व्या गुणस्थानातून पुरुषार्थ मंद पडल्यामुळे 6व्या गुणस्थानात आले आणि पुरुषार्थ पुन्हा तीव्र झालाच नाही. असं घडू नये, पण चुकून घडलं, पुरुषार्थ तीव्र झालाच नाही, उलट मोह वाढला, उलट प्रमाद वाढला, तर मग काय होणार, तर मग मुनिपद राहणार नाही, 6व्यातून 5व्या गुणस्थानात येणार, म्हणजेच अणुव्रती गृहस्थ होणार. काय असं पण होत असतं? हा, असं पण घडू शकतं. गुणस्थान पुरुषार्थामुळे वाढण्याची सोय असेल तर पुरुषार्थहीन झाल्यामुळे गुणस्थानापासून खाली येण्याची, च्युत होण्याची सुद्धा व्यवस्था आहे. बोला, मग असं घडल्यानंतर काय करायचं? मुनिराज काय करतात? 6व्या 7व्यातून 6व्या गुणस्थानात आले आणि पुरुषार्थ घडलाच नाही शुद्धोपयोगाचा, आणखी परिणाम ढिले झाले, तर मग लगेच 5व्या गुणस्थानामध्ये आल्यानंतर मग लगेच अणुव्रत धारण करतात का? लगेच गृहस्थ होतात का? लगेच कपडे घालतात का? नाही घालत. तर त्यावेळेला पटकन चुकून जरी अशा प्रकारे त्यांचे परिणाम शिथिल झाले तर लगेच त्यांच्या लक्षात येतं की ओहो, मला जेवढा अतिंद्रिय आनंद येत होता, जेवढी माझी परिणामांची विशुद्धी होती, ती आता तितकी राहिलेली नाही. आणि त्यामुळे पटकन अशा प्रकारचा भाव लक्षात आल्यामुळे पुन्हा उग्र पुरुषार्थ करतात आणि 5व्यातून पुन्हा 7व्यात जातात, 7व्यातून 6व्यात, 6व्यातून 7व्यात, अशा प्रकारचा त्यांचा क्रम सदा काळासाठी तसाच सुरू राहतो. तर अशा प्रकारे आज आपण 6व्या 7व्या गुणस्थानासंबंधी थोडक्यात माहिती घेतलेली आहे. थोडाफार गृहस्थपणाचा सुद्धा काय अर्थ आहे, काय चव आहे, ती सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच या सर्व गोष्टी समजावून घेऊन आपले परिणाम विशुद्ध होतील याकडे आपण अधिक लक्ष देऊया, या मंगल भावनेने. ओम नमः.